नाही मीच आहे आमच्याकडे. बंधनाची तारीख माहिती आहे ना. जरा शंका होत असेल करायला म्हणून म्हणलं पहाटे उठून आलं एखाद्या वेळेस चुकलं काही मला वाटतं. 7 मेच आहे. देशाची लोकसभा तयार करण्यासाठी आपण सगळेजण मतदान करणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये नेमका आपला विचार काय असावा या अनुषंगानं आमच्या भागातली बरीचशी मंडळी तिथं उदरनिर्वाह करायला काही साधन नाही. आता आपण गावाच्या बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही म्हणून संघर्ष करून, कारण इथं येणाऱ्यापैकी बऱ्याचशा लोकांच्या जर आपण माहिती घेतली, कोण अंगाच्या कापड्यादिशी आलंय, कोण 20 रुपये घेऊन आलंय, कोण 10 रुपये घेऊन आलंय आणि इथं येऊन आपल्या स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर संघर्ष करून स्वतःचं विश्व निर्माण करणारी आमच्या भागातली मंडळी यांचा मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलाय. या मेळाव्याला ज्याने आताच आपलं मार्गदर्शन केलं आणि आजकालच्या राजकारणाच्या, आता तुम्हाला माहित आहे काय जमान्यात राजकारण कसं झालंय. म्हणजे हिंदी पिक्चर मध्ये अमरीश पुरीनं रोल करावा, मराठी पिक्चर मध्ये निळू खोलीनं रोल करावा अशी परिस्थिती राजकीय. त्या पैशाच्या पदाच्या आमिषावर लाट मारून ज्या पक्षप्रमुखानं आपल्याला आमदार केलं त्या उद्धवजी ठाकरे साहेबांचा संकटाच्या काळात सोडायचं नाही. मला वाटतं दादाची सगळी प्रॉपर्टी बी काढली आणि त्यांना मिळालं का आपल्याला ह्याच्यात मात्र व्हायचं नाही. आपल्याला त्याच्यावर लाट मारून आपल्या पक्षप्रमुखाच्या पाठीशी खंबीरपणे आणि ठामपणे उभे असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे मित्र सन्माननीय कैलासदादा पाटील साहेब, देशमुख साहेब, खरं मी विलासरावजी देशमुख साहेबांचा आदर्श घेऊन फोन उचलतोय. खरंच आहे ते. मी जी घडलो, कारण मी ज्या वेळेस राजकारणात आलो त्यावेळेस स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना मला जोडून बघता आलं, अनुभवता आलं. स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना मला जवळून बघता आलं, त्यांचं काम जवळून बसून अनुभवता आलं आणि हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास मला लाभलेला या तिन्ही नेत्यांना मी बघितलं. आणि ही माणसं का मोठी झाली, कशी वर आली, लोकांमधला लोकनेता कसा तयार होतो, मला वाटतं याचं बाळकडून मी ह्या सगळ्या लोकांकडून शिकलो. आणि निश्चित माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब, खरं मला त्यांच्या राजकारणाचं महत्व मला कधी कळालं असेल तर मी राजकारणात आल्यावर. अशा सगळ्या नेते मंडळीच्या अनुभवातून मी तयार झालो आणि मला वाटतं माझ्यासारखाच एक काम करणारा सामान्य कार्यकर्ता म्हणून जी राजकारणाची सुरुवात या भागात ज्या देशमुख साहेबांनी केली, असे आपले सन्माननीय जिल्हा प्रमुख विजयरावजी देशमुख साहेब, खरं तुमचं कौतुक आहे. कारण फोन केलं म्हणजे सारी गोष्ट आहे. लोकांना ज्याला उचलत नाही त्याला काय माहिती, ज्याला फोन लावित नाही त्याला काय माहिती, उचलणाऱ्याला लावणाऱ्याला माहिती काय होते. असे आमचे जिल्हा प्रमुख देशमुख साहेब, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि संघर्ष मोठा आहे साहेब. आता सुप्रियाताईचा पवार साहेबांचा फोटो आहे तुमच्या छातीवर. सन्माननीय निवृत्ती अण्णा बांधत साहेब, आमचे पुण्याचे उपशहर प्रमुख समीर अण्णा तुबे साहेब, आमच्याकडे नुकतंच ज्यांना आता माझ्याच लोकसभेची जबाबदारी तिने घेतली का साहेबांनी दिली, पण त्यांना आवर्जून वाटत होतं की माझ्या लोकसभेत काम करण्याची संधी मिळावी. असे समन्वयक निरीक्षक सन्माननीय सुप्रीमजी कुंजीर साहेब आणि आमच्या परंड्यातल्या रोशा ह्या गावातनं याचे वडील धरणामध्ये सगळी जमीन गेल्याच्या नंतर हिमतीनं शक्तीनं ताकदीनं असं नाही ईडीची धाड पडली आता जेलमध्ये जावं लागते चला त्या पक्षात, असं नाही. संघर्ष ह्याला म्हणते.
ज्याच्या वडिलांनी संघर्षाला लागला दिला आणि त्या संघर्षाच्या ताकदीवर आज जे शेवाळवाडीचे सरपंच आहेत असे सन्माननीय अशोक शिंदे या ठिकाणी आमचे सुद्धा पाटील आहे तिथं केळे पाटील कायम आम्हाला साथ असते मराठवाड्यातल्या लोकांचं संघटन त्यांच्याला काय अडचणी येतात त्या सोडवणं असे मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेशजी केळे पाटील साहेब आणि तुम्हाला वाटेल इथं सगळ्याच पक्षाची माणसं कसं काय काय भानगड आहे भाजप सहित त्याचं कारण असं आहे की आपण कधी पक्ष विचारून कामच केलं नाही कधीच काम केलं नाही विचारलं नाही आमच्या पक्षाचा आहे का कोणत्या आहे तुझ्या गावात मला लीड होती का मायनस होतं तुम्हाला मतदान टाकलं का नाही हे कधीच नाही तुझं काम काय आणि ते काम जर माझ्याच्यानं होत असेल तर ते काम मी 100% करणार मला वाटतं या एकमेव प्रामाणिक भावनेचं काम केलं म्हणून सगळ्याच पक्षाची मंडळी आता येत आहेत त्याच्यात तेव्हा भाऊ आहे पाहुणे काला करायचं नीट माहीत चाललं नाही का काय झालं कळलं नाही मला तेव्हा पक्ष कुठला का असं पक्षाची धोरणं जर शेतकऱ्याच्या बाबतीत मारक होत असतील तर ज्या शेतकऱ्यासाठी आपण तिथं बसलोय त्याच्यावर आपण आसून ओढलेच पाहिजे आपण घाबरायचं नाही कुणाच्या बापाला आपण घाबरायचं नाही पक्षाच्या बापाला आपण सांगायचं हे चूक आहे आणि भाऊ मला वाटतं नेहमी शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलणार आहे आणि खरं तर भाऊ 14-19 आपण सांगितलं मोदी मोदी लय भारी लय भारी लय भारी आम्ही स्वतः किती नाही आम्हाला काय माहिती होते असं पुढे भानगड होईल असे बोलणारे आमचे भारतीय जनता पार्टीचे सहकारी मित्र आणि एक निष्णात शेतकरी एक प्रयोगशील शेतकरी आणि ज्यांना शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल जाण आहे असे आमचे मित्र भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष तुळजापूरचे आणि शेतकऱ्याबद्दल जाण असणारे सत्यवंत भाऊ सुरवसे त्याचबरोबर युवा सेनेचे सरचिटणीस किरणजी जाधव स्वप्नेशजी भस्पे आपले प्रभाग प्रमुख बाळासाहेबजी खरोसे वैभवजी घंटे सोमनाथजी तुपे अशोकजी आवरे दत्तात्रयजी येवले मारुती काका नवरे कोण राहिला असलं तर काही नाराज होऊ नका बरं का नाही आमचं चांगलं चालू होतं राहिली म्हणून आमच्याचं नाव नाही तर लय मार्केट आहे खासदार आला आपल्या राज्यसभेला नाव घेतलं नाही निघालो तिकडच्या घाटात लय अवघड धंदा झालाय लोक काय कारण दिली तुम्ही अंदाज सुद्धा बांधू शकत म्हणून व्यासपीठावर सगळ्या माध्यमाला आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर बघा काय गमत असते आमच्याकडे मुख्यमंत्र्याला सभा घ्यायची म्हणलं तर 500 रुपयाचा माणूस आणावा लागते इथं मला वाटतं बरीचशी मंडळी दिवसाची 1500 कमवणारी असते दिवसाची मला वाटतंय 5 कोटीला जी सर नाही तुमच्या 500,000 लागेल ती तुमच्या मेहनतीची कमाई आणि आमच्या निष्ठेला साथ देण्यासाठी उपस्थित असलेले आमच्या भागातली सगळे आमच्या माता भगिनी आहेत काही तरुण मंडळी आहेत बिराजदार साहेब आम्हाला रोज व्हॉट्सअपला असते सकाळ सकाळ त्यांचं व्हॉट्सअपला आम्हाला दिवसच पडतो हा कसा आहे बघा खरंच काय बोलावं ही प्रश्न पडतो कारण साहेब माझा एक सुद्धा कारखाना नाही एक सुद्धा ना शिक्षण संस्था आहे काहीच नाही आपलं खरंच माझ्यावर खरं कुणीतरी पीएचडी केली पाहिजे आणि कसं काय निवडून येते त्याचा एक फायदा घ्यायचा मला कुठल्याही कामाचा व्याप नसल्यामुळे माझा 24 तासातला 24 तास वेळ ह्या सामान्य माणसासाठी काही लोक आता मी बघितलंय राजकारणाची पद्धत कुणाला आमदार व्हायचंय खासदार व्हायचंय त्याच्या 8 कारखाने त्याच्या 10 कारखाने त्याच्या 150 संस्था त्याच्या 200 संस्था का व्हायचे नाव लावायला प्रतिष्ठा बाबा हे प्रतिष्ठेचं पद नाही हे प्रतिष्ठेचं पद नाही या 17-18 लाख लोकांचं भवितव्य तुमच्या हातात असतंय त्यांची जबाबदारी घ्यायचं हे पद आहे
मला वाटतं ती जबाबदारी समजून काम करणारा कार्यक्रम जरा ती दरवाजा दुकानाची तिकडे आहे की जरा पहिला काही दरवाजा नाही आपला पुढे या जरा सरी या पुढे सारखं आणि म्हणून मला वाटतं माझ्या आयुष्यातला 24 तास मी सामान्य माणसासाठी म्हणून साहेब मंत्री केलेले आमदार केलेले खासदार केलेली माणसं फुटतील आता बघितलं नाही मागच्या 2.5 वर्षात मी पहिल्यांदा सुद्धा हायर होतो आणि ईडवर निष्ठेच्या का पाहून रात्रीचं बुडू म्हणले कसं काय चाललंय म्हटलं दादा रात्री निष्ठेच्या का पाहण्याच्या असं तसं म्हणायचं झाला काय रोज एक 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 कमी होत होत मला वाटतंय त्या काळामध्ये दादा आणि मी आम्ही बाई उद्धवराव दादांच्या मतदारसंघाचं पुढे भविष्यात नेतृत्व करायची संधी मिळाली आमचं नशीब आहे कोण बाई उद्धवराव दादा माहिती आहे तुम्हाला ज्या वेळेस बाई उद्धवराव दादा विधानसभेत विरोधी पक्ष नेते होते यशवंतराव चव्हाण साहेबाला वर केंद्रात जावं लागलं मुख्यमंत्री होते ते महाराष्ट्र राज्याचे आणि मग यशवंतराव चव्हाण साहेबाला वर जावं लागलं म्हणून हिंद मुख्यमंत्री पद रिकामं होत होतं आणि मग यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की मुख्यमंत्री पद कुणाला द्यावं तर बाई उद्धवराव दादा विरोधी पक्ष नेते आहेत त्यांना विनंती केली की तुम्ही या काँग्रेसमध्ये आणि हे पद घ्या आता सांगितलं असं तर चेंगराचेंगरी झाली मोठी चेंगराचेंगरी त्या बाई उद्धवराव दादांनी नम्रपणे नकार दिला म्हणले कष्टकरी शेतकऱ्याच्या शेकाप मधला माझा शेवटचा श्वास सुद्धा त्या शेकापच्या झेंड्यातच घेणार म्हणले मी होणार नाही मुख्यमंत्री माझं दादा ठरलं की दादा किती जरी मोठा संघर्ष करायची पाळी आली तर या संकटाच्या काळात आपण उद्धवजी ठाकरे साहेबांची साथ सोडायची नाही विचार करा सत्ता जाते साहेबांचं पद जाते रोज आमिष आहे पुन्हा दाब आहे आता दाबाला काय आपली प्रॉपर्टी नाही त्याच्यामुळे काय दाब करणार आहे माझी दुसरून न्यावं लागेल शेतात गोडलोबाची जमीन आहे माझी शेतीची ईडीच्या ह्याच्यात बसते का नाही माहित नाही सगळं करून बसते आज बाग आम्ही हल्ला आणि मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की जरी काही आमचं नुकसान झालं असेल पण आम्ही जी कमाई केली मला वाटते ती कमाई आयुष्यात दुसरा माणूस कुणी करू शकत नाही ती निश्चितची कमाई आहे कारण साहेब कुठेही आम्ही जाऊ द्या आमच्याकडे बघताना सन्मानानं बघते आणि इथं आम्हाला ज्या ज्या मतदारांनी मत टाकलंय त्याची सुद्धा छाती ती म्हणतात का छप्पनीची छाती छाती बघायची तर माझ्या मतदारांची अशी फुलून येते अजून टाईट मध्ये होत आहे माझा आमदार फुटला नाही माझा खासदार फक्त ठामपणे उभा आहे तुम्ही टाकलेल्या मताशी कुठेही बेमानी न करता आणि ज्या पक्षप्रमुखांनी जो विश्वास दिलाय त्यांच्याही विश्वासाशी कुठेही बेमानी न करता आम्ही ठामपणे तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर संघर्ष करत उभे आहे साहेब मला वाईट वाटतंय कधी कधी माझा जन्म संघर्षातला आहे जन्मापासून झटकं खाल्ले त्याला काही नवीन नाही असतं या अंगवळणी पडलेला असतो मला खरंच कधी कधी कमाल वाटते की अशोकराव चव्हाण साहेबांसारखा माणूस या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांचे वडील मुख्यमंत्री होते अजितदादा पवार साहेबांसारखा माणूस आमच्याकडचे शिंदे साहेब मला काय म्हणायचंय काय फरक पडला असता ईडीची धमकी देतात ना 1 वर्ष जेलमध्ये डीके शिवकुमार राहून आला नाही का मला वाटतंय संजय राऊत साहेब नाही का जाऊन आले अरे संघर्षाची तयारी माणसाला दाखवायला पाहिजे मला खरंच खंत वाटते साहेब इतक्या मोठ्या नेतृत्वाने मान काय टाकली जिकडं उजळलं तिकडं उजळलं पण आपली भूमिकेपासून आपण 10 वर्ष सुद्धा इकडे होता कामा नाही मला वाटतं या भूमिकेतनं संघर्ष करायला पाहिजे होता साहेब किती जरी मोठी नावं असते तरी मगाशी तुम्हाला उदाहरणावरून सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या सभेची काय अवस्था आहे आम्ही साधं खासदार आमदार आहोत टीव्ही चौकीच्या लेकरांनी तरी सुद्धा आमच्या एका निरोपावर इतकी सारी मंडळी साहेब इथं जमा झाली काय ह्याच्यापेक्षा श्रीमंती पाहिजे काय ह्याच्यापेक्षा वैभव पाहिजे कुणाच्या नसले आणि म्हणून
तुमच्यासाठी काम करायचंय म्हणून आम्ही 5 वर्ष निवडले आणि ते प्रामाणिकपणे केले. मी नियतीला कर्माच्या सिद्धांताला मानणारा कार्यकर्ता आहे. काय असतो कर्माचा सिद्धांत? जी चांगलं केलंय ती तुम्हालाच नाही तर तुमच्या कित्येक पिढीला कामाला येतंय आणि एकाच्या बाबतीत जरी तुम्ही वाईट गोष्ट केली तर तुम्हाला परमेश्वर भोगायला लावल्याशिवाय सोडत. म्हणून चांगलं करत असताना जितकं काम माझ्या हातात होईल चांगलं मी अजिबात मागं बघत नाही. चला जितकं होईल तितकं का तर माझ्या आजोबा कैलासवासी संताजीराव राजे निंबाळकर, माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पुण्य आहे म्हणून माझ्यासारखा एक तरुण या ठिकाणी कुठलीही आर्थिक ताकद क्षमता नसताना उभा टाकलाय. म्हणून तुमच्या सगळ्याच्या आणि काम मला बरंच वाटतंय काय होतंय फोनवर काय मला तुला टीका करायची पाहिजे त्यांना तर सुधारण नाही काय करायचं ते मला म्हणते ते फोन उचललेलं काय होतं तू येऊन एक दिवस माझा फोन उचलून बघ काय होतं तिकडे एकच दिवस येईल मला संध्याकाळच्या नाही खाल्ला त्यात कुठला तर मला सांगा एवढं सोपं आहे काही बोलायचं सोपं आहे. प्रत्येक माणसाचं ऐकून घ्यायचं प्रत्येक माणसाचं समाधान करायचं इतकं सोपं नाही. पुन्हा म्हणतोय काय होते आता तुम्हाला सांगतो एखाद्या माझ्या बहिणीला 2 बाटल्या रक्त लागत असतात ती बिचारी ब्लड बँकेत कोणतरी जाते त्याला देत नसते ती ब्लड तिकडे तर पेशंट आहे डॉक्टर नंतर घेऊन येऊन सांगितलंय खिशात तर लांबडा नाही घ्यायचं कसं ब्लड तिकडे आपला जीव तुळतुळत असते त्या माणसाचा फोन येते साहेब त्याचे 2 बाटल्या रक्त दिल्यानंतर मला वाटतं ह्या जन्मात नाही पुढचे 7 जन्म ती मला विसरू शकत नाही. काय कुणाला कदाचित विनोद वाटते काय आजारी खासदाराला फोन केला करायचं बरं ती शेतकरी आहे तिची गायच असेल त्यानं मला मतदान टाकलं नाही का त्यानं मला मतदान टाकलं का नाही. आता लोक विचारतील मला फोन आला असता तर मी शेतकरी म्हणलं साहेब काय आजारी डॉक्टर तपासायला मग मी विचार म्हणा केंद्राची अडचण आहे का राज्याची आहे राज्यातला माणूस हुडकायचा केंद्रातला हुडकायचा अडचण आपल्याला सांगितली का नाही अडचण आपली आपण त्या शेतकऱ्याच्या जागी जाऊन विचार करावा लागतोय की अरे आपली गाय आजारी पडली असती आपण त्या गायला 80,000 रुपये खर्च केला असता आणि आपल्या डोळ्यात एकच जर मरायली असं डॉक्टर जर तपासायला येत नसेल ना आपण कुणाला काय करतात आपण कुणाला तरी फोन करतात दाद मागतात. दुर्दैवाने ही व्यासपीठ आधी उपलब्ध नव्हतं माझ्या माध्यमातून तयार झालं त्यानं मला विचारलं मी त्याच्या जागी जाऊन विचार करतो की मी शेतकरी असतं तर मी काय केलं असतं आणि मग मला वाटते साहेब ती समस्या आपल्यासाठी लक्षात यायला सुरुवात होती की अरे अडचण आहे. त्या शेतकऱ्याच्या गायीकडे डॉक्टरच पाठवला साहेब आज ती शेतकरी आता उड्या हळूहळू पळते दिसतो तुम्हाला विचार करीत नाही का त्याची 80,000ची गाव त्याची उदरनिर्वाह त्याच्या अनेक उदाहरणं देता येतील आणि माझं काय ही आस्तीदारची ताकद आहे सगळी वादर्शन मला सांगा जगातला 1 नंबरचा पक्ष आहे देशातला जगातला कमळाबाई तिनं पहिल्यांदा सेना फोडली नाही ताब्यातच घेतली आपल्याला घरातून बाहेर काढलं मागून बाहेर तुमचं नाव बी आमचं चिन्ह बी आमचा मान काढून घ्यायचं ना आम्हाला दिली माशाल आणि तुमचं गळ्यावर काढून घेतली तुम्हाला दिली तू तरी झालं का नाही बघा सेना फोडून तर निघालाय कमळाबाईचा आता सेना फोडली सत्तेत आला चाललं की तुमचं चांगलं काय करू नको तुम्हाला पुन्हा ह्याच्याकडे लक्ष आणि गमत काय ह्या देशाचे पंतप्रधान काय म्हणते 70,000 करोड का घोटाला पहिलो किसने किया आणि 6 दिवस सुद्धा जो दिलाय तो दिवसाला 10,000 कोटी तरी 6व्या दिवशी तर 30 अजित पवार त्यांच्याच आमदाराच्या पाठबळावर त्यांच्याच मंत्रिमंडळात कोण
ते खातं पंच म्हणजे यांना खायचं तरी चांगलं पाहिजे. झालं का नाही? झालं का नाही? राष्ट्रवादी फोडून मी भागलं नाही म्हणजे आता पुन्हा कुठं लागले महाग. हा ती सोमाई आहे बघा तिथं. थल्ला हितो द्यावात लादे एक पाहिजे आता हितो द्यावात लादे. पण तुम्ही भारतीय जनता पार्टी प्रवेश केला कुठलाही हिशोब मागणार नाही. असं बिडू बिडू आमच्याकडे पद्धत आहे रात्री कोंबड्या जागा खाली काय करते चौकडून माणसं इकडून सोमाया इकडून ती कपूर पिढवी मध्ये अशोक चव्हाण पेडवायचं ईडी सीबीआय सापडला की वरून धाप टाकली सापडला. आता बघा कोंबडी कोरोना बघितले ह्यावरून केले कोण आहे. हा ती दोघं राहिली ती तिकडची महान माणसं जाऊ द्यावर नगर तिकडे. काँग्रेस फुटली. आता आमच्या तर जिल्ह्यात अशी परिस्थिती झाली की मी दादाकडे बघतो दादा आम्ही दोघं जाऊ बघता. एक कारखानदार बसवराज पाटील साहेब होतो ती घेऊन गेले तिकडे म्हणजे त्याला तिकडे गेले तिकडे. आता कोण आहे तुम्ही काय त्याची काळजी करू नका. की फोडलं बघा काँग्रेस फोडलं. काँग्रेस फोडून आता कुणाच्या मागे आहे इंजिनाच्या जाण जर उचलो होतं तर चला 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 म्हणजे कुठं चाललो होतो मी मध्ये एवढं सगळं फोडून सुद्धा त्याचा विश्वास यायलाय का? एकच कारण आहे तुमच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये अंतर पडला की लोकांनी ठोकलाच म्हणायचं. तर आमचं काय तुम्ही माझी कुठली भाषण काढून घ्या. ज्या ज्या गोष्टीबद्दल बोललो तसंच वागलो आम्ही कुठं कळलो नाही. नाहीतर आम्ही जर भाषण केलं असतं कमळाबाई 30,000 स्टील किती झालं 63,000 दुसऱ्या दिवशी मी कमळाबाई राहते का आमची इज्जत. जी बोललो तीच वागलो आम्ही घराण्याशाहीबद्दल बोललो साहेब एकमेव पक्ष आहे आमचा शिवसेना. नाहीतर तुम्ही बघा खासदार वर गेले खाली कोणतरी भावाला तरी तिकीट दी बायकोला तरी तिकीट दी. पण आमच्या पक्षात खरंच मला आनंद आहे की उद्धवजी ठाकरे साहेबांनी कैलास पाटील सारख्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी दिली आणि आज कैलासदादा आमदार झाले. आणि मोठी दुसरी गोष्ट बघा इमानदारीने केलेली गोष्ट कशी कामाला येते. आज त्या 50 नाही मला माहिती डबल कोर म्हणले होते पुन्हा म्हणले राज्यमंत्री करू कॅबिनेट मंत्री करू. आमच्यासाठी काय त्यांनी म्हणले मला मुख्यमंत्री केलं तरी यायचं नाही. म्हणजे ज्या पक्षानं मला इथं बसवले त्या पक्षाची काय आम्ही पाळलं नसेल ते. आम्ही ज्या गोष्टीवर बोललो ती पाळलं आणि इथून पुढे आमच्या बोलण्यात वागण्यात फरक पडलेला नाही म्हणून आमचं चालायलंय. आणि आता सगळं तुमचं ह्याच्यावर कॅप्चर आहे. आता काय आणायचं नाही कुठून किशाने इस्को आहे जरा काय बदल बोलला की सापडला मला. त्यांनी सांगितलं भाईओ बहिणो महंगाई कब हुई या नहीं हुई पण हुई. गंमत लय झाली साहेब. 400चं सिलेंडर 1200ला गेलेलं आम्हाला माहित नाही. त्याची चर्चा होत नाही. किती 400चं 1200चं गेल्याची चर्चा नाही. चर्चा काय 300 रुपये डिस्काउंट दिला. 70 रुपयाचा डिझेल 98 रुपयाला गेल्याची चर्चा नाही. 2 रुपये डिस्काउंट दिला.
नाही, 9 पर्यंत तुम्हाला सगळ्याला आहे. तुम्ही कशाला आलो इकडे? तिकडे 2 कोटी नोकऱ्या होत्या वर्षाला, तुम्ही कुठं आलो इकडे? 2 कोटी नोकऱ्या होत्या वर्षाला. ही बघा बरं, खरं मोदी साहेबांना दाखवाय पाहिजे. वाईट परिस्थिती आहे. मला वाटतं ह्या सगळ्या बाबीचा विचार आता तुम्ही करणं गरजेचं आहे. खरं चाललंय, खोटं चाललंय, ईडीसी बॅची दाट प्रताप सरनाईकावर पडती, भावना गोडीवर पडती, जसा प्रवेश केला शिंदे गटात की सगळं काय अर्थ व्हायला खाऊकाना खाली तुकाला, काय विश्वासार्हता राहिली तुमच्या बोलण्याला? मला वाटतं ह्याचा विचार आता सामान्य माणसाला करण्याचा. बाबांनो, आज मी खासदार म्हणून काम करत असताना माझं खासदार म्हणून काम पटलं असेल तर मत टाका मला. मी नीट बोलतोय. आपल्याकडे काय होगा पूर्ण तर आमच्या शक्य आहे. कोण म्हणते 50 कोटी खर्च होतो निवडणुकीत, कोण म्हणते 100 कोटी खर्च झाला. कुठले कोटा नव्हे आमची आर्थिक परिस्थिती. आपल्या गाडी डिझेल टाकून पळायचं काम फक्त. आमच्याकडे कुठं आहे? आज तुम्हाला सांगतो, मला दादा आपली 1.5 लाख लोक आहेत म्हणजे पुण्याला. म्हणलं आता ही म्हणलं आपल्या जर बाबाचे होईल, मला सगळी जमीन घेऊन टाकावं लागेल गावात. आणि मी आपली शक्ती नाही म्हणलं. आता बाबांनो, 5 वर्ष मी तुमच्यासाठी दिले. किती? माझी नाही क्षमता आर्थिक तुम्हाला तिकडे द्यायची, पण माझं काम योग्य असेल, तुम्हाला जर त्या जिल्ह्यासाठी मी पाहिजे असेल, इमानदारीने राहिलेलं तर आम्हाला फळ द्यायचं असेल, तर तुमच्या आयुष्यातले 2 दिवस काढून तुमच्या खर्चाला तुम्हाला धाराशिवला यावं लागेल. आणि तुमच्याच खर्चानं का नाही, त्याचं कारण आहे. तुम्हाला सांगतो, इमानदारीनं कमवलेल्या पैशाची नीतिमत्ता ताकद असते ना, त्याला निरीक्षाने बरकत आहे. माझ्या निवडणुकीचा एक भाजी विकणाऱ्या एका माळी नावाच्या माणसाने किती पैसे द्यावे मला? भाजी विक्रेत आहे सावगावचे एक माळी, किती दिले असते पैसे? 1 लाख रुपये. आणि कसे निष्ठा गल्ल्यावर जमा केलेलं सगळं गोळक 10 रुपये 20 रुपये ती काढलं. ती माझ्या मागे होतो 20 दिवस. म्हणजे काय कापायचं तुम्ही मागे फिरायला म्हणले, दादा मला माझं पैसे द्यायचे. म्हणला का? इमानदारीचे पैसे तुम्ही 100% देऊन द्याला बघा. म्हणला कष्टानं माणसानं, मला वाटतं अशा माणसानं जर मला मदत केली असेल तर माझ्या मनात काय गुण आहे का? तर जी माणूस 5-6 महिन्यात वर्षाची जी कमाई लाख आहे ती जर आपल्यावर आणून टॅक्स देत असेल, तर त्याच्या इमानदारीला, त्याच्या निष्ठेला आम्ही असल्या 50 नाही किती कोटीवर लाच मारलं तर ती कमी आहे, कारण त्याची निष्ठा मोठी. आणि म्हणून आम्ही असे आणि तुम्हाला सगळ्याला सांगतो की प्रामाणिकपणे तुमच्या कुठल्याही कामाला, तुमच्या कुठल्याही हाकेला उभं द्यायला आम्ही कायम तयार आहे, तत्पर आहे. आता माझ्यावर टीका होती की म्हणजे तुम्ही फोन उचलला म्हणजे झालं का? तर तुम्हाला सांगतो, धाराशिव जिल्ह्यामध्ये RDSS नावाची केंद्र सरकारची लाईट अडचणी आहेत का नाही? तर आपण नवीन 40 सबस्टेशन, 38 ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर, शेतकरी एक डीपी करायला फिरते, असे 2250 शेतकऱ्याची सेपरेट डीपी, 1550 63 डीपी, 300 फीडर सेपरेशन 118, ही सगळी लाईटीच्या बळकटीकरणाची कामं जवळपास 1303 कोटी 70 लाख रुपयाची आपण त्या ठिकाणी आता ही साधत का नव्हतो मी? आता 1303 कोटी 70 लाख आहे. माझ्या बापाच्या घरचं काही गुण आणलं का? माझ्या घरचे गुण आणलं का? कुठलाही आमदार, कुठलाही खासदार, कुठलाही मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान जी पैसे तुमच्यासाठी खर्च करते, ही पैसे कुणाचे? जीएसटी भरता का नाही? पेन घेतला जीएसटी, कपडे घेतले जीएसटी, पॅट घेतली जीएसटी. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, माणूस मेल्याच्या नंतर महिन्याच्या सामानावर सुद्धा जीएसटी. वर सुद्धा फुकट जायचं नाही. म्हणजे तुमच्या माध्यमातून जमा केलेले पैसे, तुमच्या माध्यमातून जमा केलेले पैसे
आम्ही विश्वस्त म्हणून, तुम्ही निवडून दिलंय म्हणून, तुम्ही सरकार आणलंय म्हणून तुमच्यासाठी आम्ही खर्च करतो. मग ह्याच्यात कर्तव्याची भावना पाहिजे का उपकाराची? कर्तव्याची. तुमचं उपकाराची. कर्तव्याची का? तुमच्या आई वडील ज्यांनी तुम्हाला जन्म दिला ती म्हातारे झाले, वृद्ध झाले, त्यांना सांभाळणं कर्तव्य आहे का उपकार आहे? कर्तव्य. म्हणून मी बोलत नव्हतो कधी, मी बोलत नव्हतो. आमचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कैलासवाडी रायगड धाराशिव जिल्ह्यात आम्ही तयार केलं आणि 3ऱ्या वर्षीचं ऍडमिशन आता चालू आहे. साहेब फक्त 2.5 वर्षाची सत्ता आम्हाला मिळाली, त्याच्यातली 1.5 वर्ष आमच्या कोरोनानं खाल्ली, फक्त 1 वर्ष काम करता आलं. त्या कार्यकाळात जर आम्ही एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणत असो, RDSS जर आणू शकत असो, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाला प्रायोरिटीमध्ये घालून, आता तुळजापूरच्या आधी तिथं आहे की नाही? रामदारा तलाव होऊन किती वर्ष झाली? रामदारा तलाव देवीच्या मागचा 15 वर्ष का केलाय? तिकडचं पाणी आणि इथं आणून टाकायचं 21 TMC. तिकडचं धाटणीचा मॅच बांधलाय, त्याला 15 वर्ष झाली. का बांधलाय? तिथं पाणी अडवायचं, साठवायचं. पण साहेब धाटणी बॅरेज पासून रामदारा तलावापर्यंत जी मधली पाईपलाईन होती, ती कामं मात्र प्राधान्यक्रमात नव्हती. फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा नव्हती. कैलासदादा आमदार झाल्याच्या नंतर म्हणजे गमत कशी? सायकलचं मागचं टायर तयार आहे, सायकलचं पुढचं टायर तयार आहे, मधलं सांगणार नाही, पैदल हातून चालवायची कशी सायकल? निष्ठ दाखवायला आता चलतीच. दादानी आणि मी त्या ठिकाणी जसा पांडुरंगाचा वारकरी आषाढी कार्तिकी नित्य नियमन करतो, तशी जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना नित्य नियमन केलो. प्राधान्यक्रम जयंत पाटील साहेबांच्या सहीनं बदलला आणि जवळपास 2 वर्षात 1800 कोटी रुपयाची तरतूद करून ती पाणी आता येण्याला तुम्हाला दिसतंय. आता कष्ट करणारे आणि राहिला बाजूला दुसरी टोप्याला चालली तिथं बघायला. ते आमच्या काळात आम्ही सांगत नव्हतो, आमचं कर्तव्य. आम्ही जर गायीसाठी इतकं महत्व देत असू तर ज्याच्यामुळे तुमच्या जीवनावर परिणाम होणार आहे, तुमच्या पिढ्यावर परिणाम होणार आहे, त्याच्या बाबतीत मी आणि कैलास पाटील कधीही दुर्लक्ष करू शकत नाही आणि करणारही नाही. पण ती भावना आमची कर्तव्याची होती म्हणून आम्ही कधी सांगायच्या भानगडीत पडलो. पण त्याचं लय चुकलंय पुढे म्हणून सांगायची पाड्या अजून बरंच आहे. त्याच्यात मी तुमचा वेळ घालू इच्छित नाही. आणि म्हणून भावानो, तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की ह्या देशातली लोकशाही उगं भाषण करायचंय म्हणून मी बोलतोय असं समजू नका. आज जर एवढे मोठे मोठे नेते ईडी सीबीआयचा धाक दाखवून फोडले जात असतील तर उद्या तुमची आणि आमची अवस्था काय होईल याचा विचार तुम्ही सगळ्यांनी शांत चित्तानं करणं गरजेचं. आणि मी शेतकऱ्याचा विषय मांडला, मी बेरोजगाराचा विषय मांडला, रामराव तुम्ही खिल्ली उडवली म्हणते. अरे खिल्ली तर तुम्ही उडवली. राम एकवचनी होते. प्रभू श्री राम 14 वर्ष वचन पाळण्यासाठी वनवासाला गेले होते. तुम्ही शेतकऱ्याला उत्पन्न दुप्पट करायचे वचन दिलं, काय झालं तुमच्या वचनाचं? मग रामाची खिल्ली कुणी आम्ही उडवली का तुम्ही उडवली? कुणी? आणि साहेब आता गंमत अशी झाली की आपण लोकांना लक्षात आणून देतोय की हे रामाचं नाव घेते आणि इकडं काम मात्र रावणाचं करते. रामाचं नाव घेते, तुम्ही रामासारखं वागा आणि आम्हाला म्हणते सर्टिफिकेट आणा. आता माझं नाव काय? ओम. माझ्या पोराचं नाव आहे रघुवीर. सर्टिफिकेट आणून मी त्याला भाजीपाल्याकडे जाऊन मी सर्टिफिकेट गरज आहे? अरे रामासारखं वागा ना. आम्ही तुमच्या डोक्यावर घेऊन नाचू ना, आम्ही नाचू तुम्हाला डोक्यावर घेऊन. पण वागा. तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात जे अंतर पडायला त्याचा आम्हाला राग आहे आणि ते पडू देऊ नका. सरकार अरे रावणाचं साम्राज्य जमलं नाही, रावणाची लंका संपली, आपण किती अधिपत्य आहे कोणी समजायचं कारण नाही. आमचं लय साम्राज्य आहे, आमचं लय वैभव आहे. त्या प्रत्येक कर्तुकीची फळं पाहावी लागते. जर तुमची केलेली कृती चांगली असेल तर चांगलं वाटेल, वाईट असेल तर तुम्हाला ती भोगावंच लागल. मला वाटतं ह्या गोष्टीला तर तुम्ही घाबरा. असो माझ्याकडे चालू थांबवायचे का? मला माझ्याकडे बघायला तुम्ही पेटलं की थांबतच नाही बोला नको आता. नाही काय 3,000 शिवाय काय
कागद येत नाही. आणि म्हणून बांधवानो एकच शेवटची गोष्ट सांगून थांबणार आहे मी. आमचा बाण चोरीला गेलाय बरं का. तुमचा आमचा बाण काय झालाय आणि या चोरीची केस कुठे चालू आहे? सुप्रीम कोर्टात. तवर निवडणूक आयोगानं काय दिले आम्हाला? नाहीतर 30 बाण घेऊन यायचं पुन्हा घोळायचं तुम्ही आपला चिन्ह कोणतं आहे आपलं? नीट ध्यानात ठेवा. सगळ्यांना सांगा आणि तुम्ही माझी शक्ती आहे सांगतो तुम्हाला. आज एवढ्या मोठ्या पक्षाला उमेदवार अजून ठरविले नाही. ती म्हणजे तू बारा उभा नाही करून राहिलाय. आता चांगला खामक्या पैलवान येते का उग कुणाच्या गळ्यात घालते मला माहित नाही. येणार गेलं का तिथून आपण वाट बघायला कवा येतोय माहिती मला. चिमणी दार उघड थांबायच्या आंघोळ घालून आमच्या आता हे मला घाबरले असतील का? घाबरले कुणाला? आणि म्हणून येणाऱ्या 8 तारखेला ही माझी टेस्टिंग अशी असं थोडं भाषण करीत नाही. कारण आपण काय बी बोलायचं खाल्लं आपलं म्हणून चेकिंग असते. मला माहिती आहे सापडाय हाट म्हणून आठ म्हणून म्हणलं आई गेलेली खरं नाही गेली का भाकर फुकटची ती. पण 8 म्हणल्या खालून किती फास्ट आलं 7. म्हणजे भाषण तुम्ही मन लावून ऐकलेलं आणि मी भाषण वस्तुस्थिती मांडलेली आहे. मी राजकीय काहीही बोललेलो नाही. जे चाललंय ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि प्रामाणिकपणे केला. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला मशालीच्या पुढचं बटन दाबून बोल उचलल्यावर नेमकं काय होतंय हे दाखवायचं काम तुम्ही सगळ्यांनी करायचं. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.